हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. आपल्याला विषय घ्यायचा आहे की तिची कहाणी. तिच्या कहाणीमध्ये आपण कुठपर्यंत आलो होतो? तिच्या डिलिव्हरीपर्यंत. ओके, तर तिला हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीला घेऊन गेले ते लोक. घेऊन गेल्याच्या नंतर तिथं तो तसा म्हणतो मॅडमला की नॉर्मलच डिलिव्हरी करा, कारण मला आणखीन मुलं पैदा करायचे. हां, मग ते मॅडम म्हणे की होत असेल तर मी नक्कीच करणार, परंतु नाही झालं तर मला सीझर करण्याशिवाय पर्याय नाही, कारण तिचं पहिलं सीझर झालेलं होतं, तिने सांगितलेलं होतं त्याला. मग आता जर त्याला असं वाटत होतं की आता मी मुलगी झाली तर तिसरा चान्स घेता येत नाही. 2 सीझर होतात, तिसरा चान्स घेता येत नाही, म्हणून त्यानं त्या मॅडमच्या मागे लागला. मग त्या म्हणे की अहो झालं तर करणार, नाही झालं तर सीझर होणारच होणार, असं म्हटली ती. मग असं झालं की तिचं पहिलं सीझर झालेलं असताना ती दुसरी नॉर्मल, त्यांनी दिवसभर तिला परेशान केलं, फिरायला लाव, कळा दे, हे कर ते कर, आणि त्यांनी नॉर्मल त्या मुलीचे शेवट नंतर आता ती म्हणे की त्या मॅडम म्हणे की फक्त मी 15 मिनिट वाट बघणार आहे, कारण हिचे ठोके कमी होत चाललेले. जर का ही 15 मिनिटात डिलिव्हरी नाही झाली तर सीझर शिवाय पर्याय नाही, म्हणून त्याच्या सह्या घेतल्या. डिलिव्हरी झाली तेवढ्या 15 मिनिटामध्ये ती नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि झाला मुलगा झाला. मग मुलगा झाला, त्या मुलीची परिस्थिती काय? आई नाही तिच्याजवळ, कुणी नाही, आईच नाही तिला, तर कोण हे करणार आहे? आणि मग केलं हॉस्पिटलमध्ये 2 दिवस ठेवलं वगैरे. मग तिथून नंतर परत त्यांनी घरी वगैरे घेऊन गेले. घरी घेऊन गेल्याच्या नंतर मग परत बघायला यायला लागली. कुणाचे? त्या सौतीच्या माहेरची लोक बघायला यायला लागली. मग बघायला यायचे जायचे. मग झालं ते मुलीनं, एक आठवडा गेला, 15 दिवस झाले की त्या मुलीला तिनं उठायला लावलं कुणी? सौतीनं. आणि म्हणे तुझं काम तू करायचं. तिचा भाऊ बघायला आला. बघायला कुठलं, तो सांगायलाच आला होता. तिचा भाऊ, सौतीचा भाऊ म्हणतो कसा, ती मुलगी फक्त 10-15 दिवसाची डिलिव्हरी झालेली आहे, त्या मुलीला म्हणतो कसा, लय झोपून माझ्या बहिणीचा जीव घेऊ नको, उठून जरा कामधंदा बी कर. त्या मुलीला राग आला आणि तिनं तसंच आपलं काम करायला सुरुवात केली. कारण आई नाही, करणार काय मग, कुठं जाणार, कुणाच्या जीवावर राहणार. मग त्या मुलीनं उठून तिचे आंघोळ वगैरे सगळं काम करायची. त्या लेकराचे बाळोते वगैरे धुवायचं तसले काम पण ती करायची. मग त्याला नाही का त्या आंघोळ वगैरे घालायचं हे पण काम म्हणजे तीच करायला लागली. तिचं स्वतःचं जे खायचं असते डाळ भात ती बनवायला लागली, ती खायला लागली. म्हणजे असं त्या मुलीला त्या लोकांनी केलं. आणि त्या मुलाला ती घ्यायची सारखं आणि मांडीवरती बसायची. कोण? तिची सवत म्हणणारी. त्या मुलाला सतत स्वतःजवळ घ्यायची आणि बसायची, आणि तिला तेवढंच काम राहायचं, बाकीचं कामच करायची नाही. आणि ह्या मुलीने सगळं काम करायचं 15 दिवसामध्ये. मग ती उठून कसं तरी केलं, महिना झाला. परंतु ह्याच्या घरचे कोणीच आले नाहीत बघायला बरं का त्या लेकराला. त्याला आई आहे तरी सुद्धा आली नाही की माझ्या एवढ्या वर्षांनी माझ्या मुलाला मुलगा झालाय, बघायला जावं म्हणून. त्याची आई आली नाही, बहीण नाही, कोणच नाही. का? तर हिशाला वारसदार झालं तर ह्यानं एकतर लग्न करायला नको होतं, केलं तरी पण मुलगाच झाला, म्हणून त्यांना जास्तीच हे झालं. मग कुणी बघायला, महिना झाला तरी बघायला नाही. मग ही लागली बोलायला, एवढे दिवस मला लिकरू नव्हतं, तर लिकरू नाही म्हणत होते, आणि आता लिकरू झाले तर कोणतरी आलं का बघायला, आणि कोणतरी येते का बघायला. मग ती त्या नवऱ्याला बोलायला लागली. मग नंतर त्यानं सांगितलं असं म्हणताय, ती येऊन जावा, हे करा. बघायला आलं तर काहीच नाही, एवढा ड्रेस सुद्धा नाही घेऊन आले. असेच आले ना असेच गेले. बघितलं, राहिले 2 दिवस आणि असेच गेले. मग एखादी सासू म्हणली असती की बाबा ह्या दोघी, हिला तर काही लेकरूबाळ झालेलं नाही, ह्याच्यामुळे हिला माहीत नाही आहे, आणि ही पण लहान आहे, आणि डिलिव्हरी झालेली आहे, आपण इथं राहावं, त्या लेकराची आंघोळ घालणं वगैरे असं काम करावं. नाही, 2 दिवस राहिली, गेली.
मग त्या मुलीचा त्रास काही कमी नव्हता बरं का. तिला ती होतंच, अधूनमधून भांडायचं, शिव्या द्यायच्या, मारहाण करायची. त्या मुलीला मारहाण केल्याशिवाय त्या माणसाने कधीच सोडलंच नाही. सतत उठायचं आणि मारहाण करायचं. आणि तुम्हाला सांगू का, ती मुलगी शिकलेली कमी असल्यामुळं तिला कुठलंही ज्ञान नव्हतं. आणि हे जी कोर्टामध्ये त्यांचं काही झालं होतं, ठरलं होतं, लग्न कशामुळं नाही करता येत काय, त्या मुलीला त्याची काही कल्पना नव्हती. त्या मुलीला ते काहीही माहिती नव्हतं, कारण तिच्यासमोर काहीच बोलणं झालेलं नव्हतं. हिला आणि हिच्या चुलतीला एका ठिकाणी बसवलं गेलं होतं आणि ह्यांनीच तिथं ठरवलं की पहिली बायको असल्यामुळं दुसरं लग्न करता येत नाही, कोर्टात जाता येत नाही, माहिती करता येत नाही, म्हणून मंदिरात जाऊन करायचं. त्या मुलीला हे जो कुठलंही माहिती नव्हती, नॉलेज नव्हतं, नाहीतर त्या मुलीनं ते लग्न केलंच नसतं. तिचा कुठलाही अधिकार चालणार नाही म्हटल्यानंतर त्या मुलीनं लग्न केलं नसतं. परंतु तिला कुठल्याही गोष्टीची कल्पना नव्हती आणि त्या मुलीला अंधारात ठेवलं गेलं आणि तिचं ते लग्न लावून देण्यात आलं. ती आपली अशीच राहिली की चला, म्हणजे तिला असं माहिती नसल्यामुळं, शिक्षण नसल्यामुळं तिला काही समजलंच नाही आपले अधिकार आहेत नाही आहेत. ती आपली 2 घास खायचं आणि राहायचं म्हणून ती आपली राहत गेली. मग नंतर आता लेकरू झालं, नाव ठेवायचा कार्यक्रम केला. त्यावेळेला मग तिच्या माहेरची काही लोक आले, नाव वगैरे ठेवायचं कार्यक्रम केला. मग त्याच्यानंतर ती मुलगी त्याच्या मागं लागली की आता माझ्या मुलीला घेऊन यायचं. बरोबर आहे ना, ती एका लेकराशिवाय कशी राहू शकते? ही जरी लेकरू झालं असले तर ती त्या लेकराला कशी काय विसरू शकते? बरोबर की. ती त्याच्या मागे लागली. ती म्हणे थांबच करायचा प्रत्येक वेळेला. मग असं करत करत ती लेकरू 6 महिन्याचं झालं, तरी पण हा तिला आणायला तयार नाही. मग हिनं काय केलं, आणि ही काय करायची सवत, ह्याला भांडण पिटवून द्यायची आणि तिला मार बसवायची. असा प्रकार तिनं करायला लागली. त्याच्यापाशी घरानं पण करायची, झोपूनच राहते, उठत नाही, हे करत नाही, ते करत नाही. आणि त्या मुलाला जास्त आपला सवयी करून द्यायला लागली. त्या लहान मुलाला आपली जास्त जीव लावायची, आपली जास्त सवयी. म्हणजे तो मुलगा लहानपणापासून तिच्याजवळ झोपायला, मग त्याला झोपूपर्यंत तिच्याजवळ ठेवायची आणि झोपला की परत हिच्याकडे आणून टाकायची. प्यायला फक्त पाजवायला हिच्याकडे आणून टाकायची. म्हणजे असा प्रकार ती करायला लागली. आणि पिण्यापुरतंच हिच्याकडे द्यायचं, परत सगळं आपणच त्याचं करायचं, आपल्याजवळच झोपवायचं, आपल्याजवळच खेळू द्यायचं, आपणच त्याचं सगळं करायचं, असं ती प्रकार करायला लागली. आपला जास्त लळा लावायला लागली आणि तिच्यापासून ती तोडायला लागली. मग ती तिच्या बरेचदा असं लक्षात यायला लागले. मग ती त्यालाही करायची. ती जर कुठं गावाला चालली ना तर ही इतकं रडायचं, ती लहान, तो मुलगा इतका रडायचा, तिला जाऊच द्यायचा नाही आणि आजारी पडायचा की तिला वापस बोलवावं लागायचं की या म्हणून. म्हणजे हे मुलगा इतकं त्याला तिची सवय झाली. मग आता ह्या मुलीला टेन्शन यायला लागलं की मुलगा असा करतोय म्हणून. पण तिला त्यावेळेला एवढं काही वाटलं नाही. ते असतात बाबा एका लेकरांना जीव कुणावरती तरी, म्हणून तिने आपलं ते सोडून दिलं. तिच्या एवढं डोक्यातच नव्हतं की ह्यांचा काय प्लॅन आहे बरं का. आणि ह्यांचा सगळा प्लॅन होता सुरुवातीपासून, लग्न करण्यापासूनचा सगळा प्लॅन होता. कसा होता ते पुढं तुम्ही कंटिन्यू बघत राहा. मग नंतर त्या मुलीनं काय केलं माहितीये का, त्या मुलीला घेतलं आणि ह्या लोकांना कुणालाच न सांगता ती निघून गेली, घर सोडून निघून गेली. मग गेली कुठं गेली तर मग ती पोरगी माहेरात गेलेली होती आणि तिथं जाऊन ती चुलत्यांना वगैरे म्हणली, मी आता काही इथून जात नसते जोपर्यंत तो माझ्या मुलीला सांभाळायला तयार होत नाही. कारण तो आधी हो म्हटला ना, आता टाळाटाळ करतो. मग त्या मुलीनं तसं केल्याच्या नंतर तो फोन वगैरे करून त्यांना चौकशा केल्या आणि मग तो तिथं पोचला दुसऱ्या दिवशी. आणि असं करत असतात का, तसं करत असतात का, तिथंच तिला मारायला उठला अंगावरती. मग तिथले सगळे ओरडले, आमच्या इथे येऊन तसला तमाशा करायचा नाही म्हणे, मारामारी, आमच्या घरातले लोक लेकरं शहाणा करता का, असं तसं म्हणल्यावर ती गप्प बसला. आणि मग ती म्हणे नाही, मी येणार नाही आणि मुलाला पण देणार नाही. म्हणजे मुलाला दी म्हणायचा माझ्या आणि तुला राहायचंय तर राहा. ती म्हणे मुलाला देणारच नाही, मी तुला सोडून देते पण मी मुलाला देत नाही, असं म्हणली ती. मग तो परत मजबूर केला तिनं त्याला घेऊन जायला. मग परत त्यानं त्या 2 दिवस राहिला आणि मग त्या मुलीला बरं ठीक आहे तिला घे म्हणलं. त्या मुलीला घेऊन ती गेली. आणि मग तो काय करायचं माहिती आहे का, त्याच्या मुलाला वेगळं आणि हिला वेगळं सांभाळायचं.
म्हणजे जसं त्या मुलाला सांभाळत होता तसं हिला जीव लावायचा नाही. मुलीला हिला नुसतं वसवस करायचं, खाण्यापिण्यावरून सुद्धा टोकायचं, खाण्यापिण्याकडं बघायचं, काय खायला देते, काय खायला देत नाही, असं सगळं त्या मुलीला त्यानं जाच सुरू केलं. आणि ही हिच्यासमोर व्हायचं. मग ह्यांचं जास्ती भांडण वाढायला लागलं. परत ह्या दोघांमध्ये जास्ती भांडण वाढायला लागलं, मार वाढायला लागला. त्या पोरीने मार खायची, सगळं सहन करायची, परंतु त्या मुलीला काही तिनं सोडलंच नाही. मग आता नंतर असं करत करत वर्ष झालं. तो मुलगा वर्षाचा झाला. तो मुलगा वर्षाचा झाला. वर्षाचा झाल्याच्या नंतर ह्या तिच्या सौतीची बहिणीचा नवरा वारला आणि ही तिकडे गेली. मग हिला जाताना घेऊन गेले. कुणाला? त्या मुलीला पण जाताना घेऊन गेले. कारण आता सौतीचा बहिणीचा नवरा वारलाय म्हणल्यावर ही बी पाहिजे. ही सगळ्याला घेऊन गेला. मग तिथं गेल्याच्या नंतर ते रडतायत वगैरे सगळं झालं. आणि ना आणखीन एक बाई होती, ती पण खूप रडायची. मग तिच्या बांगड्या फोडतायत, गळ्यातलं काढतायत, आणि ही जी बी गळ्यातलं काढतायत. ह्या मुलीलाही माहिती होतं की ही जी बहीण आहे म्हणून, परंतु ती कोण आहे? मग त्या मुलीनं एक जणाला विचारलं की त्या कोण आहेत हो, त्या पण एवढं रडतात आणि त्यांच्या का बांगड्या फोडतायत, हे करतायत? तर ती म्हणे ती त्यांची बायको आहे. काय? तर हो. त्या मुलीला आतापर्यंत माहित नव्हतं की तिच्या बहिणीला पण सवत आहे. आणि तिच्या बहिणीनं काय केलं, त्या सौतीचा मुलगा ठेवून घेतला आणि त्या सौतीला हाकलून दिलं होतं. ती तिथं नव्हतीच, त्याच्यामुळं कुणालाच माहित नव्हतं की ती सवत आहे. फक्त त्यांच्या गावातल्या लोकांना, नातेवाईकांना एवढ्यालाच माहित होतं. पण जे नवीन आहेत त्यांना कुणाला माहिती नव्हतं. आणि त्या मुलीला माहिती झालं की ती हिच्याकडे जो मुलगा आहे, जो 2 लेकराचा बाप आहे, म्हणजे सौतीच्या बहिणी जवळ जो मुलगा आहे तो 2 लेकराचा बाप आहे, तिला सून आलेली आहे, तो मुलगा तिच्या सौतीचा आहे. आणि तिनं तो मुलगा ठेवून घेतला होता आणि सौतीला हाकलून दिलं होतं. त्या मुलीच्या डोक्यात इतकं ही झालं त्यावेळेला की म्हणजे ह्यांनी जे हिच्या बहिणीने जो प्रकार केलाय, हाच प्रकार त्यांना माझ्यासोबत करायचा आहे असं त्या मुलीला वाटलं. की तसंच माझ्यासोबत करणार आहेत, माझ्या मुलाला ठेवून घेऊन ही मला हाकलून देणार आहे. मी जर खंबीर नाही राहिले तर ही लोक माझ्यासोबत हीच करणार आहेत. ही तिच्या डोक्यात बसलं आणि हिनं ठरवलं की आता मुलाला हिच्यापासून लांब ठेवायचं. त्या मुलाचं लग्न झालं, त्याला 2 लेकरं होती, तरी सुद्धा त्याची आई त्याच्याजवळ नव्हती. तिचा नवरा मेल्याच्या नंतरच ती बाई तिथं आली. इतकं म्हणलं ना, मला तिने सांगितल्याच्या नंतर इतकं आश्चर्य वाटलं. म्हणलं काय म्हणती तू हो म्हणे. मग तुम्हाला सांगते, त्या मुलीनं ठरवलं की आता आपण काय करायचं. शहाणी झाली बरं का. मग तुम्हाला सांगते, आणि खरंच त्यांचा प्लॅन तसा होता. ती एवढा जीव लावायची, ती मुलगा तिच्याशी राहायचा नाही. त्याचं रिझन दुसरं काय होतं, की स्वतःकडं सगळं करून घ्यायचं त्या पोराला, आणि हिच्याशिवाय ती पोरगं राहिलंच नाही पाहिजे. आणि ही उद्याच्याला मारहाण करून कुठं निघून बिगली तर हिला आणायची नाही, किंवा हिला सोडून द्यायची. एकतर कुठलंही लिगली पद्धतीने केलं नव्हतं, तिचं काहीच चालणार नव्हतं, तिनं काहीच करू शकणार नव्हती, अशी परिस्थिती तिच्यासाठी करून ठेवली, बरोबर. परंतु ती मुलगी इतकी शहाणी, शिकलेली नसून सुद्धा, मग त्या मुलीनं गावाकडे आल्याच्या नंतर परत त्या मुलाला तिनं लांब लांब ठेवायला सुरुवात केली. तसं हा तिला भांडायचा, तिच्याजवळ का देत नाही, तिच्याजवळ का राहू देत नाही, त्याला तसं का करती, असं का करती, तिला भांडायचा. ही त्याला सांगायची, मला माझजवळ येऊ देत नाही, माझजवळ देत नाही पोराला जास्ती, पहिल्यासारखं असंच करायला लागली, तसंच करायला लागली, की त्यानं तिला भांडायचा, मारायचा, मारहाण करायचा, असा प्रकार वाढायला लागला. आणि परंतु त्याच्या मागचं रिझन पोरीनं ओळखून घेतलं होतं, म्हणून ती तशी करायला लागली. मग हिनं त्या पोराची सवय तिची कमी केली आणि आपलीच जास्त सवय लावली. 1-2 कामं ती कमी करायची, ती झोपल्यावर कामं करायची, परंतु त्याला तिच्याजवळ द्यायचीच नाही. मग असं करत करत तिने त्या पोराची सवय कमी केली, पण वाद वाढायला लागला. मग तिनं ठरवलं की आता हिला बाहेर काढायचं म्हणजे वेगळं ठेवायचं. मग ती त्या नवऱ्याला म्हणायला लागली, तुला माझ्यासोबत आणि लेकरांसोबत राहायचं असेल तर राहा, नाही तर मी आणि माझे लेकरं कुठं बी आम्ही जाऊ, तू त्या बाईला वेगळीकडे ठेव. आता मी आणि ती काही एकत्र राहू शकत नाही, असं म्हणून तिनं वाद घातला. त्या 1-2 महिने भांडण केलं आणि त्या मुलीनं त्याला मजबूर केलं की त्यानं त्या बाईला बाहेर ठेवावं, म्हणजे वेगळं ठेवावं, सोडून
देऊ शकत नव्हता आणि ती म्हणली बी नाही बरं का. परंतु तिनं तिला वेगळं केलं. फक्त आणि फक्त मुलाला त्यांनी त्याची सवय लागू नये, बिघडवून स्वतःकडं करून घेऊ नये म्हणून. मग कसं आता ती भांडणच काय मिटाना म्हणून त्यानं ठीक आहे मग तिला वेगळं ठेवलं आणि हिला वेगळं ठेवलं. ही आणि लेकरं राहायचे आणि हा कधी इकडं राहायचा कधी तिकडं राहायचा, असा प्रकार करायला लागला. परंतु हा हलकट माणूस करायचा कसा, हिच्यापाशी जेवण वगैरे करायचा, हिला कपडे धुवायला लावायचा, हिला त्याचं सगळी कामं करायला लावायचा आणि झोपायला तिच्याजवळ जायचा. कुणाजवळ? पहिल्या बायकोजवळ झोपायला जायचा. हिथून जेवण पण करून जायचा, फक्त रात्रीचं झोपायला जायचा आणि सकाळी तिथून यायचा, हिथंच नाश्ता करायचा, हिला दुपारी जेवण बिवण करायला लावायचा, ह्याचे कपडे धुवायला लावायचा, असं करायचा आणि हिच्याशी वाद घालायचा, मारहाण करायचा आणि तिच्याकडे निघून जायचा. असा प्रकार तो करायला लागला नंतर जास्ती. मग ही मुलगी म्हणे की तू तिकडं जातोय तर तू तिकडं जेवण करत जा ना, ज्या दिवशी तू तिकडं जातोय त्या दिवशी तिकडं जेवण करायचं, इथं का मला करायला लावतो, खातो पितून तिथं झोपायला जातो म्हणायची. माझा का जीव घेतो, मी 2 लेकरं आहे तर ती एकटीच आहे ना सांड, अशी म्हणायची त्याला. परंतु तो माणूस काय त्याची सवय सोडायचा नाही, हिच्यात जीव घ्यायचा. कारण ती स्वयंपाक नीट बनवायची नाही म्हणे, ती स्वयंपाक नीट बनवायची नाही. सकाळी स्वयंपाक बनवून ठेवलेला असायचा आणि ती संध्याकाळी खायचा आणि ह्याला गरम गरम खायला भेटायचं इथं लेकरांमुळं. कारण ही मुलगी गरम गरम 2 टाइम स्वयंपाक करायची आणि ही गरम गरम इथलं खायचं आणि तिथं जाऊन झोपायचा. आणि ही गरम गरम खाऊनच माजला होता की तिच्यावरती हात उचलायचा रोज. एक दिवस खडा जात नव्हता त्या पुरीनं, रोज मार खाल्ला, हाड खिळखिळे केलेत त्या पुरीचे. नंतर ते मुलगी मोठी व्हायला लागली, त्या मुलीच्या समोर तो प्रकार व्हायला लागला, मारहाण व्हायला लागली. ती मुलगी कडनी रडायची आणि हा तिला मारायचा आणि ती मध्ये सोडायला गेली की तिला शिव्या द्यायचा, त्या मुलीला शिव्या द्यायचा. मग अजून हिमपुरगी चिडायची आणि त्याला बुचकर घे, वडावडी कर, असं करायची. परत तो चिडून अजून जास्ती मारायचा. असला प्रकार त्यांच्यात व्हायला लागला. आणि हे सवतीचं बाहेर बी राहिली तरी तिचं काय सवय सुटली नाही, ती त्याला चढवून पिटवून द्यायची आणि हा इथं येऊन नाचायचा. असा प्रकार त्या मुलीसोबत घडत होता. असं करत 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 असे करत करत ती 5 वर्षाचा तो मुलगा झाला. तो मुलगा 5 वर्षाचा झाला. मग आता मुलं शाळेत टाकायची, मुलीला शाळेत टाकलं. मग आता मुलाला शाळेत टाकायचे. मग त्यानं काय केलं माहिती आहे का, मुलीला टाकलं मराठीला आणि मुलाला टाकलं इंग्लिश मिडियमला. इंग्लिश मिडियमच्या फीस वगैरे सगळं भरायचं का तर ती स्वतःच. मग त्याचं केलं ॲडमिशन वगैरे केलं, ते शाळेत वगैरे पाठवायला लागलं. बराच काळ असा चालायचा. त्या पुरीला मारहाण करून कुठे बी जबरदस्तीने घेऊन जायचं. तिच्या सवतीच्या माहेरामध्ये काही जरी असलं तरी तिला जायचं नसलं तरी घेऊन जायचं. तिथले लोक कोण बोलायचे नाही, कोण टोमणे मारायचं, कोण तोंड वाकडं करायचं. आणली की आता छम्मक छल्लो, आणली की आता अशी तशी असं म्हणायचे. आणि त्या मुलीला ती वाईट वाटायचं म्हणून ती जायचं नको म्हणायची, पण हा तिला मारहाण करून तिथं घेऊनच जायचं. तोंड सुजवायचा पण तिला तिथं घेऊन जायचा. असा प्रकार करायचा हा म्हातारा थेरडा. आणि खरोखर इतका राग यायचं मला तिनं सांगितल्याच्यापासून तर मग त्यांना विचारायची सोय नाही. मग असाच प्रकार होतच राहिला तिच्यासोबत. बिचारी कधीतरी 2-3 महिन्यातनं कुठंतरी जायची निघून. परत ते लेकरामुळं तो तिला तिचा शोध काढायचा, तिच्या मागं जायचा आणि ती जायची कुठं, फक्त बाहेरातून चुलत्यात, दुसरीकडे कुठं जाणार. तिथून जायचा, घेऊन यायचा. मग तिथंच गेला आणि एक दिवस मग ती माझे कपडे काढ अंगावरचे, माझे गळ्यातलं काढ, माझं कानातलं काढ, माझे कपडे काढ, असा म्हणायला लागला तिला. तुला यायचं नाही तर बरं का. मग तिचा चुलता होता तिथं. तो चुलता म्हणला की आमच्या घरची लेकरं शहाणी करतो का तू असले शिकवून, म्हणे कपडे काढ एकट्या भाषेत तो बोलला. आमच्यासोबत तिला उघडी करायची का समोर सांग म्हटलं. तुझे कपडे काढायला ती हाय कुणाची, तू करून नेला ना. तुम्ही पण तुझ्याच बाजूने बोलता. ती म्हणलं त्याच्या बाजूने बोलायला काय, तू जी आता समोर बोलतोय तेच बोलतोय आम्ही.
आता तू धडधडीतच म्हणायला लागला, कपडे काढ माझे, कानातलं काढ माझं, पर्कल काढ माझं, असंच म्हणायला लागला. मग आता ही जर काढलं तर ती पोरगी उघडीच होणार ना म्हणलं, बरोबर की नाही. मग तुझ्या अंगावरची कपडे आम्ही घेतलेली आहेत म्हणला, ती पण तू काढ. आणि ऍक्च्युली तसंच झालं म्हणे. त्याच्या अंगावर नेमका त्यांनी घेतलेला ड्रेस होता. ती म्हणले काढ, तुझ्या अंगावरची जी कपडे आहेत ती आमची येतं, ती कपडे काढ. मग काय बसला ना शांत, शांत बसला. मग परत झालं भांडण वगैरे, कसं तरी घरच्यांनी हे करून तिला परत पाठवली, गेली, राहिली. असं करत करत त्या बिचारीनं किती वर्ष काढले, काय हाल. आणि ही मी तिच्या तोंडून फक्त ऐकून नाही हो, आजूबाजूच्यांनी सुद्धा सांगितलं की खरं ही परिस्थिती अशी होती की ह्यांच्या घरातून रोज मारलेला आणि भांडणाचा आवाज यायचा. खूप असं सगळं त्या मुलीसोबत घडत होतं. आणि इतकं वाईट आणि विचित्र परिस्थिती होती त्या मुलीची की विचारायची सोय नाही. मग नंतर पुढे तर तुम्हाला सांगते, पुढे तर खूपच विचित्र आहे. तर चला, छोटासाच व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, आपली आपली काळजी घ्या. तर बाय बाय.